तुम्हारे साथ है। शिवसेना अंगार है, बाकी सब बंगाल है। शिवसेना अंगार है, बाकी सब बंगाल है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. 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 अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे भाजप शिंदे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे भाजप राष्ट्रवादीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतो कळणार नाही? केल्याशिवाय राहणार नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. उद्धव साहेब आगे बढ़ो. एसटी ही सर्वसामान्य आणि महाराष्ट्रातल्या खेडोपाडी जाणारी जनतेची सेवा करणारी ही महामंडळ आहे आणि ह्या महामंडळाला अनेक वर्ष हे सरकार मदत करत होतं. कधी एसटी फायद्यात नव्हती आणि ती आताही नाही आहे. परंतु आता तूट भरून काढण्यासाठी जनतेच्या खिशात हात घालण्याचा जो प्रयत्न सरकारने चालवलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या एसटी डेपोमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. चक्काजाम आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आपण बघताय हे सरकार मागचं 2.5 वर्षाचं सरकार गद्दारी सरकार होतं आणि आता हे जुमलेबाजांचं आणि मतदानामध्ये 48 लाख मतदारांची चोरी करून निवडून आलेलं हे सरकार आहे. आणि या सरकारने त्यांना जबाबदारी काही राहिलेली नाही. त्यांना माहिती आहे आपल्याला लोकांवर कितीही कर लागला तरी आपण बोगस मतदान करून किंवा वाढीव मतदान खोटं करून आपण निवडून येऊ शकतो. म्हणून वेगवेगळ्या मार्गाने जनतेची लूट करत आहेत. त्याच्यामध्ये हा एक आहे. लाडली बहिणांचे पैसे दिले परंतु आता त्यांना वसूल करायची पाळी आलेली आहे. कारण 50 लाखपेक्षा जास्त 50 कोटीपेक्षा जास्त तूट शासकीय तिजोरीत झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या खिशात हात घालत आहेत. या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे. सर, शिवसेना आक्रमक दिसणार का पुढील निर्णयामध्ये? निश्चित हे प्राथमिक पाऊल आहे. याच्यात सरकार जर जागा झालं तर ठीक, नाहीतर उद्धव साहेब आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही निश्चित करू. मुळात शिवसेना आक्रमक ही पहिल्यापासून आहे, पण वेळेप्रमाणे जेव्हा जनतेच्यावर अन्याय होतो तेव्हा शिवसेने नेहमी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज जी महाराष्ट्रभर लालपरी म्हणून ओळखली जाणारी जी एस टी सेवा आहे ती भाडेवाढ करण्यात आलेली आहे की सरकारला तूट पडते एस टी महामंडळाला म्हणून भाडेवाढ करण्यात आलेली आहे. या अगोदर सरकारमध्ये पण एस टीमध्ये तूट होत होती, पण कधी भाडेवाढ लोकांच्या आम जनतेमधून केली गेली नाही. ती सरकारने तूट भरून काढली. परंतु हे जे असं सांगितलं होतं की रयतेचं सरकार आहे, हे रयतेचं नाही, हे फसवणुकीचं सरकार आहे की ज्या वेगवेगळ्या योजना आणून लोकांची फसवणूक इलेक्शन अगोदर केली गेली. आपल्याला माहिती आहे, थोड्या वेळात पूर्वी 2000 कोटीचा शिंदे सरकारमधील एस टी महामंडळाचा घोटाळा बाहेर आला. ज्या अधिकाऱ्याने या योजनेला ज्या प्रायव्हेट बसेस 1310 बसेस विकत घेणार होते बाहेरून भाडेतत्वावर, त्याला ज्या अधिकाऱ्यांनी विरोध केला त्या अधिकाऱ्यांची पण उचलबांगडी या सरकारने केली होती. म्हणजे कुठेतरी 2000 करोडचा घोटाळा काढायचा आणि जी तूटमध्ये असलेली दाखवून ती आम जनतेच्या एका खिशात पैसे टाकायचे आणि दुसऱ्या खिशातनं पैसे काढायचे. हे जे सरकारची योजना आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इकडे जमलेलो आहे. त्यासाठी एस टी महामंडळाचं चक्काजाम आंदोलन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने केलं आहे. आता आम्ही ही भूमिका फक्त चक्काजाम आंदोलनापर्यंत आहे, पण जर पक्षप्रमुखांनी जे आदेश देतील ते आदेश आम्ही मानू. यापुढे देखील आंदोलन केलं जाईल.
सांगाल की आज एसटी महामंडळाने जे भाडेवाढ केलं त्या संदर्भात आज आपण चक्काजाम आंदोलन केलेलं आहे, त्या संदर्भात काय बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी आहोत आणि साहेबांच्या आदेशानुसार आत्ताच हे एसटी भाडेवाढीची काल 2 दिवसापूर्वी काही वेळा झाला आणि भाडेवाढ केलेली आहे. ही भाडेवाढ सर्वसामान्य लोकांच्या खिशाला लुटणारी आहे. तुम्ही विचार करा, या एसटीने प्रवास करणारी लोक सर्वसामान्य लोक आहेत, बरोबर आहे की नाही. तुम्ही एक बाजूने लाडकी बहीण योजना राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याच लाडक्या बहिणींच्या घरातनं आता शिरून पैसे काढायचा हा धंदा चालू झाला आहे. एसटी भाडेवाढ करताय. सणासुदीचे दिवस आहेत, लोक एसटीने प्रवास करणार. शिमगा आलाय आता जवळ, लोक एसटीने प्रवास करणार. लोकांच्या खिशाला लागलेली ही तुमच्या एसटी महामंडळामध्ये झालेली जी काय तूट आहे किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये जी काय झालेली ही तूट आहे ती भरून काढण्यासाठी आम्हा गोरगरीब जनतेकडनं ही लूट चालू ठेवलेली आहे. आणि ही लूट थांबवण्यासाठी शिवसेना, महिला आघाडी आणि पुरुष पदाधिकारी आक्रमकपणे रस्त्यावरती आम्ही उतरलेलो आहोत. या खोटारड्या सरकारचं, या चुनावी जुमला करणाऱ्या सरकारचं, या खोटी आश्वासनं देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज ही संपूर्ण महिला आघाडी रस्त्यावरती उतरलेली आहे. साहेबांचा आदेश आला तर याही पुढे असाच प्रकारे उग्रपणे ही आंदोलनं होतच राहणार आहेत आणि या सरकारला सळोकी पळोकाट केल्याशिवाय राहणार नाही. काय सांगाल राबवण्यात आली, त्यामुळे आता तुम्ही महिलांना काय संदेश दिला? तुम्हाला जे गाजर दाखवण्यात आलं होतं इलेक्शनच्या विधानसभेच्या आधी आणि त्यावेळी काही महिला म्हणजे तुमच्या पक्षाच्या असू दे की इतर पक्षाच्या पण असू दे त्या आमिषाला बळी पडले. नक्कीच आम्ही त्याही वेळा आक्रोश केला होता की ही जी लाच दिली जाते, ही लाच आता ही जी देत आहेत ती तुमच्याकडनं काढूनच घेणार आहेत. तरी ज्या गोरगरीब, ज्या गावाखेड्यातल्या वस्तीतल्या लोक आहेत, ज्या वाड्यापाड्यामधल्या महिला आहेत, त्यांना या गोष्टी कळत नाहीयेत ना. त्यांना सरकारचा ह्या जुमला कळत नाहीये, ही खोटी आश्वासनं कळत नाहीयेत. म्हणून त्यांच्या जीवावर निवडून आलेलं हे सरकार, त्यांच्या मतांवरती निवडून आलेले हे सरकार हे पुन्हा आता स्वतःची जागा दाखवायला तयार झालेलं आहे. पुन्हा आता स्वतःची लायकी दाखवून लोकांची लूट करायला तयार झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये खासगीकरण झालं. आता ही एसटीची जी भाडेवाढ आहे ही आम्ही रोखल्याशिवाय थांबणारच नाही. उद्धव साहेबांनी जर आदेश दिला तर तुम्ही किती याहीपेक्षा उग्र आंदोलन. आत्ताचं फक्त चक्काजाम आहे. प्रत्येक आता हे तालुक्यात एकच होत आहे, हे जिल्ह्यात तालुक्यात आणि गावागावातून शहरातून ही आंदोलन अशीच होत राहणार आहे. आम्हाला पण नाही, आम्ही पण काय सांगा? चक्काजाम हा एक आमच्या उद्धव साहेबांचा आदेश आहे. त्या आदेशाचं पालन हे नालासोपारा वसई विधानसभेतले, नालासोपारा विधानसभेतले शिवसैनिक असं करत आहेत. ठीक आहे, हा आंदोलन हा एक उद्देश, आमच्या आदेशाचं पालन आम्ही शिवसैनिक करतो. पण ह्याचा मोठा उद्देश हा आहे की ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी सांगितलं, आमच्या वरिष्ठांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा लाडकी बहीण तूट भरून काढण्यासाठी या सरकारने जे का आतापर्यंत निवडणुकीत जुमले सांगितले, जुमलेच्या माध्यमातून जो पैसा लोकांनी वाटला आणि तो पैसा बहिणीला द्यायचा आणि त्याच्या भावांच्या खिशातून काढायचं, घरात घुसून काढायचं, हा एक प्रयत्न, छोटा प्रयत्न सरकारकडनं आहे. पण त्याचा विरोध करण्यासाठी दुसऱ्या आम्ही नाही आहे. तर मला तरी असं वाटतं हा एक भाग सरकार मुद्दाम तूट टाकवत भाडेवाढ करायची, जेणेकरून जनतेने प्रायव्हेट गाड्यांचा वापर करावा, जेणेकरून प्रायव्हेटेशनकडे प्रयत्न करताय. लक्षात घ्या, मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा सरकार शिवसेनेचं होतं, शिवसेना काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेला त्यांनी एकाला कोर्टात पाठवलं, एसटी महामंडळावरती गुन्हे आपलं हे केलं, भाडेवाढला खाजगीकरणाचा जो प्रयत्न केला होता आणि त्याच्यातून खाजगीकरण करायचं, जेणेकरून ही भाडेवाढी आपण केली. सरकार आपल्या एसटी डेपो, एसटी महामंडळ लॉसमध्ये दाखवायचं आणि खाजगीकरणाकडे ही वळण जे आपलं एसटी महामंडळ आहे ते वळवायचं. हा एकमेव हेतू या सरकारचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी, कारण की एसटी कामगार सगळे मराठी लोक आहेत आणि त्याचबरोबर जे आपले सामान्य लोक आहेत त्यांचा आवाज उचलण्यासाठी शिवसेना रस्ता रोखताना आंदोलन सुरुवात झालेली आहे. त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन शिवसेना करेल आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी आदेश दिला नक्कीच रस्ता रोखून खरं आंदोलन काय असतो हा देखील शिवसेना दाखवतो. 2 दिवसापूर्वी माहिती पडला की 2000 घोटाळा मी तेच सांगतो ना, घोटाळे पण करणार हेच, घोटाळे करणारे पण याचीच माणसं आणि घोटाळा दाखवून पुन्हा त्याच्यावरती काहीतरी महागाई झालेली आहे हे दाखवायचं आणि खाजगीकरणाकडे वळवायचं, हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करतोय. पण येणाऱ्या काळात सरकारचं खाजगीकरणाकडची जी धोरणं आहेत, मला तर असं म्हणेन नुसती महागाईच नाही, नुसती भाडेवाढीच नाही, तर खाजगीकरणाची धोरणं आहेत त्याच्यावरती उद्धव साहेब आवाज उचलतील आणि शिवसेना रस्त्यावर उतरून हा डाव तिथं उधळून पाडतात. म्हणाल ना, उद्धव साहेबांनी आदेश दिला तर
तर ह्यापेक्षा आता फक्त आम्ही चक्का जाम करतोय, पण येणाऱ्या काळात जर उद्धव साहेबांनी आदेश दिला ह्याशिवायपेक्षा मोठे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना घेऊन शिवसेना करेल. आणि आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये विधानसभेत त्यांनी सांगितलं, त्यांचे अमित शहा म्हणतात केंद्रामध्ये जुमला होता, राज्यामध्ये जुमला होता, पण आज कोणाचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, अरे या सरकारचं करायचं काय, या भाजप सरकारचं करायचं काय, या तिघाडी सरकारचं करायचं काय, या भाजप सरकारचं करायचं काय, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, या तिघाडी सरकारचं करायचं काय, या भाजप सरकारचं करायचं काय, या भाजप सरकारचं करायचं काय, अरे कोण म्हणतो देणार